धन्यवाद सभापती महोदय. मान्य सभापती महोदय, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर महाराष्ट्रातील अनुदानित शैक्षणिक प्रणाली विकसित झालेली आहे. ही अनुदानित शैक्षणिक प्रणाली खाजगीकरणाकडे चालली की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. सन्मान्य सभापती महोदय, शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांबाबत चर्चा करत असताना एक महत्त्वाची विक्रमजी जाऊ नका. सन्मान्य सभापती महोदय हां जाऊन या. सन्मान्य सभापती महोदय, शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करत असताना एक महत्त्वाचे नमूद करतो की शिक्षण क्षेत्र इतर क्षेत्रापेक्षा अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे आणि त्यामुळे या क्षेत्राला औपचारिकपणे न हाताळता मनपूर्वक हाताळले गेले पाहिजेत. कधीकधी या क्षेत्राला अनुत्पादक क्षेत्र म्हणून गृहीत धरले जाते, मात्र या क्षेत्रातील गुंतवणुकीमुळेच अनुत्पादनित नसून देशाची पिढी घडवण्याचे काम या शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून होते. सन्मान्य शिक्षण मंत्री सन्माननीय सभापती महोदय, शिक्षण क्षेत्रावर केंद्र राज्य शासनाच्या उत्पन्नाच्या 6% खर्च हा शिक्षण क्षेत्रावर झाला पाहिजेत अशी अपेक्षा आहे आणि त्यासाठी मी आपल्याला विनंती करतो की शिक्षण क्षेत्रावर आपण महाराष्ट्रातून होणाऱ्या उत्पन्नाच्या 6% खर्च करावा. माननीय सभापती महोदय, आज भारत देशातील अत्यंत प्रगतिशील राज्य म्हणून महाराष्ट्राची गणना केली जाते, मात्र मागील 15 ते 20 वर्षापासून विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी 100% वेतन अनुदानासाठी संघर्ष करीत आहेत. शासनाने टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने दिले तर नंतर ती पद्धती व्यपगत केली. सन्मान्य सभापती महोदय, आज एवढे 15 ते 20 वर्ष या क्षेत्रासाठी या लोकांनी जीवन खर्ची घातले. सेवानिवृत्तीनंतर यांना कुठलेही समाधान किंवा सुरक्षितता मुळीच भेटणार नाही आणि त्यामुळे तात्काळ विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100% वेतन अनुदान मिळाले पाहिजेत अशी मी सूचना या 260च्या माध्यमातून करतो. ज्या शाळांनी त्रुटीपूर्तता केलेली आहे त्यांना देखील वाढीव टप्पा अनुदान मिळाले पाहिजेत. त्याचसोबत अंशतः अनुदानित शैक्षणिक शाळा असतील, शाहू फुले आंबेडकरच्या आश्रमशाळा असतील, यांनाही तात्काळ अनुदान उपलब्ध करून द्यावे अशी या चर्चेच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो. माननीय सभापती महोदय, शिक्षण क्षेत्रावर बोलताना जे कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे संच मान्यता आहे. शासनाने संच मान्यतेचे निकष पदे कमी करून आर्थिक खर्च कमी करण्यासाठी केलेले आहेत की काय, खरोखरच ही संच मान्यतेचे निकष लावण्याची गरज आहे का ते कळत नाही. कारण 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय ज्यामध्ये 9वी 10वीच्या गटातील हजारो शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत. सन्मान्य सभापती महोदय, त्यानंतर तात्पुरती 1 वर्षाकरती शिथिलता देऊन शिक्षकांची बोळवण करण्यात आलेली आहे. मात्र प्रति तुकडी 20 विद्यार्थी हा निकष 5 ते 10 सर्वच वर्गांना लागू व्हावा आणि तसेच कायमस्वरूपी लागू व्हावा अशी मागणी मी या चर्चेच्या द्वारे माध्यमातून करतो आहे. सन्मान्य सभापती महोदय, कनिष्ठ महाविद्यालयातील संच मान्यता हा तर अत्यंत धक्कादायक प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ऑनलाईन संच मान्यता होत असल्यामुळे त्यामध्ये अनेक त्रुटी आढळत आहेत. मात्र त्या तांत्रिक त्रुटीमुळे हजारो शिक्षक अर्धवेळ तसेच अतिरिक्त होत आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयातील संच मान्यता त्यांचे निकष पूर्वीप्रमाणे ठेवावेत आणि त्या निकषाप्रमाणे पूर्वीसारख्या संच मान्यता कनिष्ठ महाविद्यालयाच्या करावे. ही शिक्षकांच्या मान्यतेप्रमाणे त्या ठिकाणी त्यांच्या संच मान्यता कराव्या अशी मी शासनाच्या या ठिकाणी विनंती करतो. मान्य सभापती महोदय, 1 सप्टेंबर 2025 रोजी मान्य सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण हक्क कायद्याचा संदर्भ देऊन इयत्ता 1 ते 8व्या वर्गावर अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांची TET लागू केलेली आहे. राज्य शासनाने ही TET शिक्षक जे विषय अध्यापन करतात त्यावर आधारित घ्यावी आणि तसेच त्यांची काठिण्य पातळी जी आहे ती कमी करून त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांना सहकार्य करावे. कारण की त्यांची सेवा या शिक्षण क्षेत्रामध्ये जवळजवळ 15-15, 20-20 वर्षे या ठिकाणी झालेली आहे. सन्मान्य सभापती महोदय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर महत्त्वाचा आधार म्हणजे निवृत्ती वेतन होय. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदानित अंशतः अनुदानित शाळेत रुजू झालेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना GPF नाही, NPS नाही किंवा कुठल्याही प्रकारची पेन्शन नाही व त्यामुळे त्यांचा आज एकही रुपया बचत झालेला नाही. यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांचे दुर्दैवाने त्यांची मदत झालेली नाही. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करावी. या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय पाळून त्याची अंमलबजावणी करावी अशी मी विनंती शासनास या चर्चेद्वारे करतो. सन्मान्य सभापती महोदय, 5 मिनिटाचा वेळ घेतो. 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना जाहीर केलेली आहे.
डिसेंबर अखेरच्या या संदर्भात विकल्प देण्याची मुदत दिलेली आहे, मात्र त्याची सखोल कार्यपद्धती विशद केलेली नाही. तरी ती कार्यपद्धती विशद करून सर्व कर्मचाऱ्यांना समाधान करणे आवश्यक आहे. मान्य सभापती महोदय, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती होणार आहे. त्यामध्ये जिल्हा किंवा विभागातील 70% उमेदवारांना प्राधान्य द्यावे व उर्वरित 30% इतर विभागातील असावेत. त्यासाठी सोबत पूर्वी एक पदाकरिता 10 उमेदवार असे प्रमाण होते, मात्र आता एका पदाकरिता 3 उमेदवार असा बदल झालेला आहे. त्यामुळे तो पूर्वीप्रमाणेच एकाच पदास 10 उमेदवार करावे हा हायकोर्टाचा मागे निर्णय दिलेला आहे. त्या निर्णयानुसार शासनाने त्या ठिकाणी अंमलबजावणी करावी, कारवाई करावी. सन्मान्य सभापती महोदय, समस्या अनेक आहेत, त्यामुळे या समस्या सोडवणे आवश्यक आहे. शिक्षण अधिकारी, वेतन पथक अधीक्षक कार्यालयात अपुरे कर्मचारी आहेत, त्यामुळे विविध प्रकरणे प्रलंबित राहतात. मागील 5 ते 6 वर्षापासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध देयके प्रलंबित आहेत. ते विशेष शिबिर लावून आपण तात्काळ निकाली काढावेत. वेतनेतर अनुदान सरसकट सर्व शाळांना लागू करावे. 1 नोव्हेंबर 2008च्या नंतर ज्या अनुदानित पात्र असलेल्या शाळा आहेत त्यांना देखील वेतनेतर अनुदान लागू करावे व निवड श्रेणी सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट लागू ठीक आहे, conclude करावी करा. अशी मी विनंती या चर्चेद्वारे करतो. धन्यवाद, सन्माननीय सभापती धन्यवाद. महोदय, फक्त ज्ञानेश- एकच शेवटचा मुद्दा मांडतो. या चर्चेच्या निमित्तानं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आम्ही मांडतो, ते म्हणजे शिक्षकांना दिले जाणारे अशैक्षणिक काम होय. शिक्षकांची नियुक्ती अध्यापनासाठी झालेली आहे सन्मान्य शिक्षण मंत्री महोदय. त्यामुळे त्यामध्ये इतर कामाचा व्याप मुळीच नसावा. राष्ट्रीय कामे, निवडणूक, जनगणना ही अपवाद असू शकतात, मात्र BLO म्हणून नियुक्ती असलेले विविध प्रकारचे सर्वेक्षण असतील त्या कामातून शिक्षकांची पूर्णपणे मुक्तता होणे आज आवश्यक आहे आणि त्यांना विद्यादानाचे चांगलं पवित्र काम त्या ठिकाणी करून विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढवणं आज काळाची गरज झालेली आहे. सन्मान्य सभापती महोदय, मी या निमित्ताने विनंती करतो की आपण शिक्षण क्षेत्रामध्ये एक भयमुक्त वातावरण निर्माण करावं. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी निर्भीडपणे व समाधानाने त्या ठिकाणी काम करू शकतील. मात्र कधीकधी अनेक जुलमी व जाचक निर्णय शिक्षण विभागातून निर्गमित होतात व त्यामुळे शिक्षकांचे जीवन विस्कळीत होते. तरी मी विनंती करतो की आपण वरील नमूद केलेल्या सर्व धन्यवाद. समस्यांचे ज्ञानेश्वर प्राधान्याने म्हात्रे. विचार करून त्या समस्या सोडवाव्या अशा मी 260च्या ज्ञानेश्वर चर्चेला- म्हात्रे. सभापती महोदय. धन्यवाद.